नमस्कार मित्रांनो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसोबतच महागाई भत्ता म्हणजेच डीए मोजण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्याची जोरदार मागणी कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर ठेवली आहे. सध्या वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि राहणीमानाचा वाढता खर्च लक्षात घेता सध्याची डीए मोजण्याची पद्धत वास्तव परिस्थितीचे अचूक चित्र दाखवत नाही, असा संघटनांचा दावा आहे. त्यामुळे केवळ नवीन वेतन आयोगच नव्हे तर संपूर्ण वेतन रचनेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या महागाई भत्ता औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर म्हणजे AICPI-IW वर आधारित असतो. जुलै 2025 पासून डीए दर 58% आहे आणि जानेवारी 2026 पासून तो सुमारे 60% होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या वाढीची अधिकृत घोषणा अद्याप सरकारकडून झालेली नाही. साधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात सरकार डीए वाढ जाहीर करते. दरम्यान कर्मचारी संघटनांनी या निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलण्याची मागणी केली आहे. कारण लोकांच्या खर्चाच्या सवयी आणि बाजारातील किमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. नवीन आधारभूत वर्ष घेतल्यास डीए अधिक वास्तववादी ठरू शकतो. याशिवाय संघटनांनी आयक्रॉइड सूत्र लागू करण्याची मागणी केली आहे. या सूत्रानुसार पगार आणि भत्ते ठरवताना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांचा प्रत्यक्ष खर्च विचारात घेतला जातो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या खऱ्या जीवनमानाशी सुसंगत वेतन रचना तयार करण्याचा उद्देश आहे. जर हे सूत्र लागू झाले तर भविष्यात डीए वाढीचा वेग आणि प्रमाण दोन्ही बदलू शकतात. कर्मचारी संघटनांची सर्वात मोठी मागणी म्हणजे डीएचे मूळ वेतनात विलीनीकरण. त्यांच्या मते जेव्हा डीए 50%पेक्षा जास्त होतो तेव्हा तो बेसिक पगारात जोडला गेला पाहिजे. सध्या डीए 58% असल्यामुळे ही मागणी अधिक जोर धरत आहे. जर विलीनीकरण झाले तर केवळ मूळ वेतनच वाढणार नाही तर घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, ग्रॅच्युइटी आणि इतर सर्व भत्तेही वाढतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणीही याच संदर्भात महत्त्वाची आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, परंतु आता तो 2.86 किंवा 3.25 पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर किमान मूळ वेतन सध्याच्या 18,000 वरून 26,000 ते 30,000 किंवा त्याहून अधिक होऊ शकते. ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरू शकते. या सर्व बदलांचा थेट फायदा पेन्शनधारकांनाही होणार आहे. कारण पेन्शन साधारणपणे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% असते. मूळ वेतन वाढल्यास पेन्शनही त्याच प्रमाणात वाढेल. त्याचबरोबर डीआर म्हणजे डिअरनेस रिलीफमध्येही वाढ होईल. त्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या सरकारकडून 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कर्मचारी संघटनांचा दबाव वाढत आहे. वाढती महागाई आणि आगामी काळातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सरकारला या मागण्यांवर विचार करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. एकूणच पाहता डीए वाढ, सूत्र बदल, विलीनीकरण आणि नवीन वेतन आयोग हे सर्व निर्णय जर एकत्र लागू झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक सध्या या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.